आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागे मागील 100 वर्षापासून गवळीपुरा येथे बौद्ध समाज, मुस्लिम समाज आणि सर्वच मिक्स समाजाचे लोक त्या ठिकाणी 50 एक घरं मागील 100 वर्षापासून आहेत. ते त्या ठिकाणचे कायम रहिवासी आहेत. आजपर्यंत त्यांनी महानगरपालिकेला कर भरणा केलेला आहे. सगळ्याकडे त्यांच्याकडे टॅक्सच्या पावत्या आहेत व ते 3 ते 4 पिढ्यापासून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत आहेत. असे असताना या कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची चणचण भासत होती. अनेक वेळेस स्थानिक नगरसेवक असतील यांच्याकडे विनवण्या केल्या, परंतु त्यांच्याकडून त्यांना हे आलं नसल्यामुळे त्यांनी आज स्थानिक नगरसेवक आमचे मित्र रमेशराव गोडबोले असतील, तुलजेश साहेब यादव असतील, मनोज भैया यादव असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोर मारण्यासाठी बोरची गाडी आणली. बोरची गाडी आली आणि तिथं बोर मारायला सुरुवात झाली. त्याच ठिकाणी शेजारी राहणारे गवळी समाजाचे आहिर परिवारातले एक 10-12 गुणप्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी येऊन या आमच्या नवघडे परिवाराला तो बोर टाकण्यापासून त्या ठिकाणी त्यांनी बचाव केला व ते बचावच केला नाही तर त्या ठिकाणी त्या ज्या मायमावल्या होत्या यांना त्यांनी अर्वाच्य व जातीवाचक भाषेमध्ये शिवीगाळ पण केलेली आहे. या घटनेची माहिती देण्यासाठी आम्ही आज वजिराबाद पोलीस स्टेशन इथं आला असता आदरणीय कदम साहेब आमचे आज रजेवर आहेत. DYSP साहेबांना पण आम्ही फोन लावला, परंतु साहेबाचा फोन लागत नाही आहे. आता इथे दुसरे चार्जवर लोंढे साहेब आहेत. लोंढे साहेब अर्ज घेतील न घेतील माहीत नाही, परंतु आम्ही ठाण्यामध्ये आलो होतो हा प्रूफ देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहोत. कारण जर आज संध्याकाळी त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आमच्या समाजातील मायमाऊलीला म्हणा किंवा लोकांना काही मारहाण वगैरे झाली तर याचा जबाबदार कोण आहे, याच्यासाठी आम्ही लोंढे साहेबांना विनंती केली, परंतु लोंढे साहेब म्हणतात की तसं काय होणार नाही, आम्ही आहोत, आम्ही त्या ठिकाणी प्रोटेक्शन देऊ. आणि उद्या DYSP साहेबाकडे हा विषय ठेवलेला आहे. निश्चितच DYSP साहेब त्या ठिकाणावरची सगळी माहिती घेऊन बौद्ध समाजाच्या मागासवर्गीय असलेल्या नवघडे परिवार आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या एकंदरीतच गरीब समाजातील जी मंडळी आहे त्यांना न्याय देतील. धनदांडग्याच्या बाजूने न्याय देणार नाहीत, कारण ही मंडळी त्या ठिकाणी 100 वर्षापासून राहते. 100 वर्ष म्हणजे यांचं ऑटोमॅटिकच त्या जागेला कूळ लागलेलं आहे. नुसतं कूळच लागलं नाही तर नगरपालिकेचा यांनी आजपर्यंत टॅक्स दिलेला आहे. आणि आमचे मित्र नगरसेवक रमेशराव गोडबोले यांनी आत्ताच मला खाजगीमध्ये बोलताना सांगितलं की यांचे उद्या परवा मी जे काही यादी तयार होईल त्या यादीमध्ये टाकून सर्वांच्या घरकुलाला नाव घेतो म्हणून यांनी पण आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे यावं अशा प्रकारचा न्याय मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. माझी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनावर खूप भक्ती आहे. नांदेड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन हे खूप चांगलं काम करते. याही घटनेमध्ये मागासवर्गीय नवघडे परिवाराला नांदेडचं पोलीस प्रशासन न्याय देईल अशी अपेक्षा करतो. जय भीम. जय भीम.